विद्यार्थी मित्रांनो, दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने एक अत्यंत आनंदाची बातमी हे तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. ती बातमी कशा रिलेटेड आहे तर ती बातमी आहे मित्रांनो आरआरबी एनटीपीसी रिलेटेड. तर लक्षात असू द्या, आरआरबी एनटीपीसीची एक नवीन जाहिरात जी आहे ती प्रकाशित झालेली आहे. या जाहिरातीचं भरपूर रूळ जे आहे ते अनेक महिन्यांपासून चालू होतं की जाहिरात येणार आहे, कधी येणार आहे, काय तारखा असेल. तर त्याबद्दल संपूर्ण प्रश्न जे आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सॉल्व्ह होणार आहे. तुमचे प्रश्न जे आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर नेमकी जाहिरात कशी आहे त्याच्याबद्दल आधी समजून घेऊया. ही जाहिरात कोणासाठी आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. तुमचं ग्रॅज्युएशन झालंय का रे, तर तुमच्यासाठी ही जाहिरात आहे. तुमचं ग्रॅज्युएशन नाही झालंय का, तर तुमच्यासाठी सुद्धा ही जाहिरात आहे. म्हणजे तुम्ही 12वी पास असाल, डिप्लोमा झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही या आरआरबी एनटीपीसीच्या माध्यमातून फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकता. तर नेमकी ही जाहिरात कशी आहे ती समजून घेऊया. की या जाहिरातीमध्ये क्लिअरली नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर पूर्व, ठीक आहे, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन व्हायचं आहे त्या दोघांसाठी ही जाहिराती ज्या आहे त्या आलेल्या आहेत. यासाठी अर्ज उघडण्याची म्हणजे अर्ज चालू होण्याची तारीख जी नॉन टेक्निकल ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी जी दिलेली आहे ती आहे मित्रांनो 21/10/2025. ठीक आहे, आणि ती ज्यांचं 12वी पास आहे, ज्यांचा फक्त डिप्लोमा झालेला आहे, ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर आहे, अजून ग्रॅज्युएशन झालेलं नाही, त्यांच्यासाठी तारीख दिलेली आहे मित्रांनो 28/10/2025. ठीक आहे, म्हणजे 28/10 फॉर्म जे आहे ते चालू होणार आहे. आणि शेवटची तारीख काय असणार आहे सर याच्यासाठी? अगदी एका महिन्यापर्यंत ही तारीख राहणार आहे. म्हणजे 21/10/2025 ला स्टार्ट होईल आणि 20/11/2025 ला रात्री 12 म्हणजे 23:59 म्हणजे 12ला 1 मिनिट कमी असताना ही जाहिरात जी आहे ती संपेल. म्हणजे फॉर्म भरण्याची प्रोसिजर संपेल. अगदी त्याच पद्धतीत याला सुद्धा 1 महिन्याचा कालावधी दिला जातो. 27/11/2025 पर्यंत ही जी जाहिरात आहे आपल्यासाठी अवेलेबल राहणार आहे. तोपर्यंत तुम्ही फॉर्म जो आहे तो फिल करूनच घ्या. आता यामध्ये नेमकी पदं कोणकोणती असेल, ठीक आहे, त्यांचा पेमेंट किती असेल आणि वय वर्षात आम्ही बसू शकतो का? ठीक आहे, याचं सिंपल आहे की तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ठीक आहे, लक्षात असू द्या नॉन टेक्निकलची पदं आहे. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तुमच्यासाठी मुख्य व्यावसायिक तिकीट पर्यवेक्षक आहे, स्टेशन मास्टर आहे, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहाय्यक, सह टंकलेखक आहे, वरिष्ठ लिपिक टंकलेखक आहे. ही पदं जी आहे ती अवेलेबल झालेली आहे. यासाठी प्रारंभिक वेतन जे आहे ते डिक्लेअर केलं जातं 35,400 आणि काही पदांसाठी 29,200. आणि यासाठी सर वय वर्ष काय असतं, म्हणजे आमचं ग्रॅज्युएशन झालंय पण या पदांसाठी वय वर्ष काय आहे ते यांच्यासाठी वय वर्ष दिलं जातं मित्रांनो 18 ते 33 वर्षापर्यंत. ठीक आहे, लक्षात असू द्या 18 ते 33 वर्षापर्यंत याचं वय वर्ष जे आहे ते दिलं जातं. सोबतच यामध्ये रिक्त जागा किती आहे तर यामध्ये टोटल रिक्त जागा आहे मित्रांनो 5,800. ठीक आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन बेसवर जे तुम्ही फॉर्म भरणार आहात ते तुम्ही 5,800 जागांसाठी जे आहे फॉर्म जे आहे तुम्ही भरणार आहात, एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर जर तुम्ही नॉन टेक्निकल जर पदवीधर पूर्व असाल, म्हणजे तुमचं फक्त 12वी झालेलं आहे किंवा एखादा डिप्लोमा झालेला आहे पण तुमचं ग्रॅज्युएशन अजून कंप्लीट नाही, तर तुमच्यासाठी कोणकोणती पद आहे तर तुमच्यासाठी आहे मित्रांनो वाणिज्य तिकीट लेखक, ठीक आहे, लेखा सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक आणि रेल्वे लिप. ठीक आहे, ही पदं जी आहे तुमच्यासाठी देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये पेमेंट स्केल जे असते मित्रांनो ते 21,700 19,900 पर्यंत जे स्टार्ट जो आहे तुमचा होऊन जातो. वय वर्ष काय सर याच्यामध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत. ठीक आहे, 18 ते 30च्या दरम्यान जर तुम्ही असाल तुम्ही याचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि सर याच्यासाठी रिक्त जागा किती आहे तर 3,050. ठीक आहे, अशा टोटल 8,000 प्लस जागा ज्या आहे तुमच्यासाठी अवेलेबल झालेल्या आहे. त्यामुळे उत्तम चांगली संधी जी आहे तुमच्यासाठी चालून आलेली आहे. तुम्ही मराठी भाषेचे, तुम्ही हिंदी भाषेचे, तुम्ही तेलुगू भाषेचे जाणकार असाल तर ही उत्तम संधी जी आहे तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, तुम्ही या फॉर्म जो आहे तो सुटणार आहे 21/10 पासून. त्यामुळे फॉर्म जो आहे तो नक्कीच भरा. आणि सोबतच हा जो फॉर्म आहे तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा भरू शकता, वेगवेगळ्या राज्यांच्या माध्यमातून देऊ सुद्धा शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे एक चांगली संधी जी आहे तुमच्यासाठी चालून आलेली आहे. महाराष्ट्राच्या रहिवासी आहात ना तर 101% हा फॉर्म भराच. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि 21/10 चालू होतील. आणि जर तुम्ही 12वी पास असाल फक्त तर 28/10/2025 ला जे आहे ते फॉर्म चालू होतील. त्यामुळे हे फॉर्म जे आहे ते सोडूच नका. आणि एक छोटीशी गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही पदवीधर पूर्व असाल, ठीक आहे, पदवी पूर्व जर तुम्ही फॉर्म भरत असाल तुम्हाला कम्प्युटर टायपिंगचं सर्टिफिकेट जे आहे ते लागणारच आहे. हिंदी आणि इंग्लिश, हिंदी किंवा इंग्लिश जे आहे हे कम्प्युटर टायपिंगचं सर्टिफिकेट जे आहे त्याच्यासाठी काही पदांसाठी जे आहे ते लागणारच आहे. त्याच्यामुळे आता ही कोर्स कंप्लीट झालेला नसेल तर कोर्स कंप्लीट करून लगेच हे फॉर्म जे आहे ते भरूनच घ्या. ठीक आहे, तर ही होती मित्रांनो एक जाहिरात जी आरआरबी एनटीपीसी रिलेटेड आहे. चांगली जाहिरात जी आहे तुमच्यासाठी चालून आलेली आहे. संधी अजूनही हातातून गेलेली नाही. या संधीचं सोनं करण्याची वेळ आलेली आहे. कारण की आरआरबी एनटीपीसी पद काढणं जे आहे ते सोपं आहे आणि यावेळेस भरभक्कम पदं जी आहे तुमच्यासाठी आलेली आहे. त्यामुळे या
या संधीचं जे आहे ते सोनं करा आणि या सोन्याच्या माध्यमातून स्वतःचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करायला विसरू नका. ठीक आहे. आणि सोबतच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा. सोबतच या पदा रिलेटेड ठीक आहे किंवा तुम्हाला यांच्या रिलेटेड सिलेबस जाणून घ्यायचा आहे किंवा अजून कोणती जर प्रश्न असतील ते प्रश्नही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. ठीक आहे. त्या प्रश्नाच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिल्या जाईल, त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवला जाईल. ठीक आहे. त्यामुळे तुमचं काम आहे तुमचे जे पण प्रश्न असतील, जे पण मनामध्ये माइंडमध्ये येत असेल ना रे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावर उत्तर जे आहे ते दिलं जाईल. ठीक आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा आणि प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतील तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडतच राहा. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.